सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकीवाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाशी, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकीवाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीची चावलाद. खूप खूप जणांनी ही केलेली, आणि ते अंदाजे तसं दिसतंय. पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी, काहींच्या मनगटात दम असतो, याच्या ढुंगात दम आहे. त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याच्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा बा. आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी? मग दाखवायची का? दाखवायची का दुसरी बाजू? तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असलात, तुमचं दाखवायचं का? लय वासुदी होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग हो, तुम्ही आता लय वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येत. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. पाटील, अशी भाषा समर्थनीय नाही ना कोणाची असलं तरी. आंदोलकांची भाषा असावी. आता काही लोक त्यांच्या पाटलांची भाषा अनेकदा घसरते म्हणून दाखविता का एखादी? मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, त्यांच्या घरच्याबद्दल बोलल्या. अरे ती भाषा आहे. आज पळून गेली म्हणतो का? आई पळून गेली म्हणलो काय? असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडे. भाषा डायरेक्ट म्हणणं, आमकी याच्या घरात घुसली, त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो का? तुम्ही जो प्रश्न विचारला मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली, असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो. आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या. अशी पळून गेली आणि घरात घुसली, ही भाषा नाही करत आम्ही. लेकीबाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. माणसाला, नेत्याला तर बोलणारच ना. तेही कित्येक वेळेस बोललेत मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडं. ते कित्येक वेळेस तरी बोललेत, असाचे तसाचे, कित्येक तरी. काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेकी बाल्यावर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. पाटील, काल जी बैठक झाली तुमच्या अभ्यासकांची, बरीच चर्चा झाली, दावे झाले. काय ठरलंय फायनली? काय वर्कआउट झालंय का ते? माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं.